तर आपल्यासोबत सध्या आहे भाग्येश नीलकंठ तायडे, जो की अकोल्यावरून बिलॉंग करतो आणि त्याची रिसेंटली एंट्रन्स तो पास झालेला आहे आणि आपण विचारू त्याच्या एक्सपिरियन्सबद्दल, कन्सल्टन्सीबद्दलच्या. सो तुझं नाव काय पूर्ण एकदा? माझं नाव भाग्येश नीलकंठ तायडे. मी अकोल्याचा रहिवासी आहे. अकोला विदर्भात पडते आणि माझी एंट्रन्स आज झालेली आहे. मी त्याच्यात पास झालेलो. एंट्रन्स दोन प्रकारे होत असते, एक केमिस्ट्रीची आणि एक बायोलॉजीची. बायोलॉजीची एंट्रन्समध्ये नॉर्मली ऑब्जेक्टिव्ह बेस्ड असते, ज्याचे 10 प्रश्न ऑब्जेक्टिव्हचे असतात आणि एक टास्क असते आपल्याला, जेनेटिक टास्क, आणि ते क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एंट्रन्स पास केल्यासारखं सांगतात. आणि केमिस्ट्रीच्या याच्यात आपल्याला 4 प्रकारचे प्रश्न असतात, ज्याच्यात फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि एक ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन असते, जे आपण पास केल्यानंतर आपल्याला एंट्रन्स पास झाली असे ते सांगतात. सो भाग्येश, तुला सिद्धिविनायक कन्सल्टन्सीचा ट्रॅव्हलिंगचा जो एक्सपिरियन्स आहे, जो विजाचा एक्सपिरियन्स आहे, आणखी इतर पण इथं डॉक्युमेंटेशनचा एक्सपिरियन्स, तो कसा राहिला? कसा आहे, माझा जो व्हिजा आहे आणि जे पण पेपरवर्क आहे इंडियातून जे करून आणलं होतं ते एकदम चोख झालं. आणि इथं आल्यानंतर माझा पहिलाच प्लेनचा एक्सपिरियन्स होता. तुम्हाला त्याच्यात काहीच असा प्रॉब्लेम आलेला नाही. इथं आल्यानंतर सगळे डॉक्युमेंट्स अप टू डेट, एकदम जेव्हा टायमावर द्यायला पाहिजे होते तेव्हा दिले गेले. आणि एंट्रन्सला माझी पहिल्यांदाच जी पहिली तारीख एंट्रन्सची आली त्याच्यात माझी एंट्रन्स झालेली आहे. नॉर्मली कसं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आला मला पेपरवर्कमध्ये, नाही ना काही हेल्थ इश्यू आले. इथं जसं आपल्याला माहिती आहे की वातावरण थंड आहे, तरी काही हेल्थ इश्यू काही झालेले नाहीत आणि कन्सल्टन्सीद्वारे मला खूप मदत झालेली आहे. ओके. सो तुला काय वाटते, आपले जे विदर्भातले स्टुडंट्स आहेत, जे की जास्त तर अब्रॉड येण्यासाठी निग्लेक्ट करतात, की जे येत नाहीत काही कारणास्तव, की ही युनिव्हर्सिटी वार झोनमध्ये आहे किंवा इथं काही प्रॉब्लेम्स आहे, सेन्शन्स आहेत, तर तुला असं काही जाणवलं का? कसं आहे दादा, मला असं काहीच जाणवलं नाही. आता मी या युनिव्हर्सिटीत तरी 15 दिवस झाले आहे आणि मी बाहेर पण फिरलोय जरा, तर मला असं तर काहीच दिसलं नाही, ना पोलीस, ना गन्स, ना काहीच नाही. एकदम नॉर्मल सिव्हिलियन सारखं जसं असते तसं. आणि जे मुलं घाबरतात की अब्रॉड चाललो, मलाही स्टार्टिंगमध्ये भीती वाटली होती, पण आता मी पाऊल टाकलं आणि माझी एंट्रन्स क्लिअर झाली. म्हणजे आता मी चाललो मेडिकल युनिव्हर्सिटीत स्टार्ट. आणि जे लोक म्हणतात की वॉर झोनमध्ये आहे, त्याचा असं काहीच फरक नाही पडला आमच्या याच्यात. जेव्हा वॉर झोन होता, जेव्हा वॉर चालूही होती, तेव्हा खूप सारे मुलं इथं होते ऑलरेडी आणि त्यांना काहीच फरक नाही पडला. त्यांची डे टू डे लाईफ तशीच राहिली. ओके. सो तुला इथच्या राहणीमानाबद्दल, खायाप्याबद्दल आणि थोडंफार वातावरणाबद्दल काय एक्सपिरियन्स आहे, की इथं सगळं ठीक आहे का इंडियन स्टुडंटसाठी, की इथं आल्यानंतर त्यांना काही प्रॉब्लेम्स वगैरे फेस करावं लागतील? मला असं वाटलं होतं की इथं थंड वातावरण असते, त्यामुळे मला खूप हेल्थ इश्यू येऊ शकणार. पण इथं कसं आहे, इथं ऑक्सिजन खूप चांगल्या प्रमाणात आहे, सगळ्या जागेवर झाडात, म्हणून काहीच मला आतापर्यंत तर काही हेल्थ इश्यू आला नाही. आणि सकाळी एकदम चांगलं वातावरण, एन्व्हायरमेंट. आता मला हॉस्टेल अलॉट झालेलं आहे, तर त्याच्यात खूप चांगला व्ह्यू येतो आणि हॉस्टेल एकदम स्वच्छ आहेत. सगळ्या हॉस्टेलची रोज क्लिनिंग होते. इथं मामा असतात, ते रोज क्लिनिंग करून जातात. हॉस्टेल चांगलं आहे, तिथं रोज चेकिंग होते की तुमचं काय चालू आहे, कसं आहे. आणि जे टीचर्स आहेत त्यांना एंट्रन्समध्ये माझी खूप मदत केली. त्यांना मला समजून सांगितलं की तुला कसं काय फिलअप करायला लागतात, तुला कुठं कसे आन्सर लिहायला लागतात, कोणते क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह बेस लिहायला लागतात आणि कोणते क्वेश्चन आन्सर तुम्हाला रिटर्नमध्ये लिहायला लागतात, हे त्यांना खूप चांगल्याने समजून सांगितलं. आणि मी थोडा नर्वस झालतो, पण त्यांना मला सांभाळून घेतलं. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, तू आता इथच्या टीचर्सना फेस केलाय, तर तुला लँग्वेज प्रॉब्लेम वगैरे काही आलेला दिसला का? म्हणजे बेसिकली कसं आहे की तुमची एकदम इंग्लिश हायफायची गरज नाही, तुमची डिसेंट इंग्लिश असली तर चालते. कारण की टीचर्सची पण इंग्लिश डिसेंट आहे. आणि आपण आता आपल्याला वाटते की रशियनच भाषा बोलत असतात सगळे, असं काहीच नाही. इथचे जे सगळे टीचर्स आहेत ते इंग्लिश मध्ये कन्व्हर्स करतात. आपण त्यांच्यासोबत चांगल्यानं बोलू शकतो, त्यांना आपली इंग्लिश समजते, आपण त्यांची चांगल्यानं समजून घेऊ शकतो. आणि मला असं काही लँग्वेज बॅरियर आलाच नाही. ओके. सो आता मी विचारत आहे की जसं आता तू सिद्धिविनायक कन्सल्टन्सी थ्रू आलेला आहे, तर तुला या कन्सल्टन्सी बद्दलचे काय व्ह्यूज आहेत का? म्हणजे तुझं काय ओपिनियन आहे की काय इंडियन स्टुडंटनी या कन्सल्टन्सी थ्रू यायला पाहिजे, की हेल्पफुल आहे या नाही, या प्रॉब्लेम्स वगैरे काही क्रिएट झाले का? बस कसं आहे, आपल्याला कन्सल्टन्सी पासून पाहिजे काय, की आपण नव्या एन्व्हायरमेंटमध्ये आलो तर त्यांना आपल्याला हेल्प केली पाहिजे.
आपलं पेपरवर्क त्यांना चांगल्यानं केलं पाहिजे आणि कोणता आपल्याला धोका नाही झाला पाहिजे. फर्स्ट एन्व्हायरमेंट तर इथं आल्याबरोबर समजा दादाला असं वाटलं की मला काही हेल्थ इश्यू आले तर त्यांना सगळ्या गोळ्या गिळ्या प्रोव्हाइड केल्या. मला काहीच झालेलं नव्हतं तरी पण पेपरवर्क अप टू डेट. जेव्हा युनिव्हर्सिटीनं पेपरवर्क मागितलं तेव्हा दादाजवळ पूर्ण पेपरवर्क एकदम चांगल्यानं होतं आणि आमचा पैशाचा हिशोब एकदम चोख होता. तर असं काहीच मला वाटलं नाही. मी रेकमेंड करतो जे बी माझे विदर्भातले मित्र आहेत नाही तर महाराष्ट्राचे जे मित्र आहेत त्यांना मी रिकमेंड करतो की सिद्धिविनायक कन्सल्टन्सीद्वारे या तुम्ही. तुम्हाला खूप मजा येईल. शिकणं तर होईन पण इथं मजा पण येईल. कारण की नव्या देशात आपण शिकायला चाललो तर आपल्याला थोडं घाबरासारखं वाटते पण ते स्टार्टिंगमध्येच. आता इकडे आल्यानंतर मला एकदम फ्री वाटत आहे. हा, तर भाग्येश, इथं आल्यानंतर तुला खाया प्यायचं कसं काय वाटलं? इथं म्हणजे काय खाया प्यायचं कशी व्यवस्था आहे? कसं आहे दादा, इथं 2 प्रकारचं चालते. एक तर तुम्ही मेस लावू शकता, एक तर तुम्ही स्वतः जेवण बनवू शकता. तर मी प्रिफर करतो स्वतः जेवण बनवणं. कारण की युनिव्हर्सिटीला लागूनच 2-3 मॉल आहेत. त्या मॉलमध्ये जाऊन तुम्ही जेवण आणायचं म्हणजे सामान आणायचं. इथून भांडे घेऊन घेतले म्हणजे ऑलरेडी मी थोडे आणले होते भांडे आणि इथे येऊन भांडे घेतले. तर इथं आल्यानंतर कुकिंग करायची. इथे इंडक्शन असतात, बेसिंग असते, सगळं किचन असते. एका फ्लोअरला एक किचन दिल्या जाते तुम्हाला आणि त्याच्यात तुम्ही चांगल्यानं तरी 10 जण एक टाइमला जेवण बनवू शकता. मी तसं स्वतःचं जेवण बनवणं प्रिफर करतो. ओके. सो लास्ट बट नॉट लिस्टेड क्वेश्चन. तर तुला आता कसं फील होतंय? तू एंट्रन्स वगैरे पास झालाय, आता फर्स्ट इयरला जाणार, लॅब कोट घालणार आणि सगळं टीचर्स वगैरे सोबत बोलणार, तुझे ग्रुपमेट्स नेमके येणार आणि पुढचे 6 वर्ष तू या युनिव्हर्सिटीचा स्टुडंट राहणार आहेस. तुला आता कसं फील होतंय फ्युचरबद्दल तुझ्या? कसं आहे दादा, एकदम चांगलं वाटत आहे. आता मेडिकलचा कोट घालायला भेटीन, स्टेटोस्कोप घालायला भेटीन. जे डॉक्टरची एक युनिक आयडेंटिटी असते ते आपल्याला आता लागणार आहे आपल्यावर. आणि इथचे जे टीचर्स आहेत आता कसं आहे त्यांना इंग्लिश येते पण त्यांना रशियन पण येते. त्यांच्याजवळून काही नवं शिकाय येईल, इथची भाषा नवी शिकता येईल, इथचे लोकांना माहीत करता येईल आणि कसं आहे नवा एक्सपिरियन्स येईल. कसं आपण इंडियात राहतो तर आपल्याला काही काही वस्तू माहीत नसतात. इथं बाहेर निघल्यानंतर आपल्याला खूप माहीत पडते जग कसं चालते कसं नाही. So thank you Bhagesh and congratulations to you for the passing the entrance exam and congratulations for your future. दादा तुला पण थँक्यू. मला सिद्धिविनायक कन्सल्टन्सीद्वारे तू आणलंय त्याच्यासाठी थँक्यू व्हेरी मच.